कुर्ल्यामधलं बर्वेनगर आज महाराष्ट्राच्या नकाशावरती प्रसिद्ध झालं। काल रात्री बेस्टच्या एका बसच्या धडकेनं याच बर्वेनगरमध्ये 7 जण दगावले। नेमका हा अपघात का झाला, बर्वेनगरमध्ये ट्रॅफिकची नेमकी समस्या काय आहे, त्यावरती उपाय काय आहेत, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे जागतिक दर्जाचं कॉर्पोरेट हब बांद्रा आणि कुर्ला या दोन उपनगरांच्या मध्ये उभं राहिलंय। लाखोंची गर्दी या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये दररोज आपल्या कामासाठी येत असते आणि आपण बघतोय ही गर्दी आता काम संपल्यानंतर कुर्ला स्थानकाकडे जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। तर दुसरीकडे नेमकं गर्दी असेल यासोबतच रिक्षा असेल याचा रियालिटी चेक करण्याचा आपण प्रयत्न करतोय की बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरामध्ये पादचाऱ्यांची असेल आणि त्यासोबतच रिक्षांची असेल किती गर्दीतनं त्यांना सामोरं जावं लागतंय। आपण बघतोय हा जो मार्ग आलाय हा मार्ग बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या दिशेने आलाय। दुसरा एक मार्ग ज्या मार्गावरती बर्वे रोड ज्या मार्गावरती काल अपघात घडला तो मार्ग आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। त्या मार्गावर आणि हा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातून येणाऱ्या मार्गावरती वाहतुकीची दररोज मोठी कोंडी असते आणि बघतोय फुटपाथ नाही, आजूबाजूला फेरीवाले आहेत आणि त्यामुळं जी लोक आता कामावरनं घरी जाण्यासाठी निघाली आहेत त्यांना अक्षरशः रस्त्यावरनं चालावं लागतंय ते बघतो। ही सगळी आपण दृश्य बघतोय, हा रियालिटी चेक। तर लोकांना अक्षरशः मुख्य रस्त्यांवरनं चालावं लागतं कारण की पादचारी मार्ग नाही आणि पुढे जाऊन स्थानकाच्या दिशेने हा रस्ता आणखी निमुळता होतोय, वाहतुकीची मोठी कोंडी होते आणि यातच आपण बघतोय एखादं मोठं वाहन आलं, चालकाचा ताबा त्याचं नियंत्रण जर सुटलं तर मात्र मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागतंय। काही लोकांशी आपण बोलू, बीच रास्ते से चल रहे हो, क्या वजह है? बस ये दिख रहा है आपको, फुटपाथ छोड़ के रोड पे धंधा लगा रहे। आपण बघतोय फुटपाथ सोडून आता खरी स्थानकाकडे जाणारी ही गर्दी बघतोय। रिक्षा लोंडेच लोंडे या गर्दीचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। काही आपण जाता जाता काही रिक्षावाल्यांशी देखील संवाद या ठिकाणी करणार आहोत। काही कितना ट्रैफिक लगता है, कितना ट्रैफिक? पूरा जाम है, पूरा कुर्ला जाम है, कुर्ला जाम है, बीकेसी जाम रहता है, हर रोज ऐसा ही रहता है? रोज कंटिन्यू रेगुलर 10 बजे तक पूरा जाम है, एलबीएस पूरा जाम है। आपण बघतोय ही सगळी गर्दी स्थानकाकडे आलेली आहे आणि अक्षरशः पायी चालण्याची देखील या ठिकाणी समस्या उद्भवतात। त्या ही जी लोक आता कामाकडनं घरी जायला निघाली आहे तर त्यांना रस्त्यावरनं पायी देखील चालायला जागा नाही आहे। ही सध्या बांद्रा कुर्ला परिसरातली आणि मुख्यतः कुर्ला स्थानका बाहेरची दृश्य आणि ह्या बाजूला आपण जर बघितलं तर कुर्ला स्टेशन आहे। रस्त्याच्या दोन्ही साईडला मुख्य बाजारपेठ कुर्ल्याची आहे आणि जी चाकरमानी आता घरी जायला निघालेले आहे त्यांना रस्त्याच्या मधोमध चालावं लागतंय। काही आणखी लोकांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू जी लोक आता घरी जाण्यासाठी निघाले। दररोज या रोडवरनं चालता काय परिस्थिती? एवढंच ट्रॅफिक असतं रेग्युलरली, खूप रिक्षामुळे खूप त्रास होतो। रिक्षा एरिया जो आहे ना, खूप कंजेस्टेड एरिया आहे ना, खूप त्रास होतो रिक्षामुळे। काही रिक्षा चालक देखील आहे जे गर्दीतनं मार्ग काढतात, त्यांच्याशी बोलू। कितना भीड़ है रस्ते पर? बहुत है ट्रैफिक, क्या करेंगे। आपण बघतोय मोठी ट्रॅफिक या ठिकाणी आहे आणि ही सगळी गर्दी आपण बघतोय मुख्य रस्त्यावर आलेली आहे। कालचा जो अपघात झाला अशाच पद्धतीने काल एक बसचं नियंत्रण सुटलं आणि या सगळ्या गर्दीवरती ती बस चढली आणि त्यामुळं मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागलं। कप्तान मलिक आहे आपल्यासोबत, नवाब मलिक यांचे भाऊ। कप्तान जी, तुम्हारे एरिया में जो कल वाकया हुआ, अभी आप देख सकते हैं काफ़ी बड़ी यहाँ पर भीड़ है। तो ये भीड़ इसकी वजह से है कि आज जो बस का रूट था आज पूरी तरीके से बंद रखा गया था। हम रोज ये रोड से आते हैं, हमारा भी बीकेसी में दफ्तर है, तो लोगों को पैदल चलने तक की जगह नहीं है। नहीं, बीकेसी बनने के बाद में जिस तरीके से पॉपुलेशन बीकेसी में बढ़ा है उसकी वजह से कुर्ला के अंदर उसका कहीं ना कहीं आपको ये भीड़ दिख रही है। लेकिन आज जो डबल भीड़ दिख रही है उसका कारण एक ये भी है कि जो बस का जो रूट था जो बीकेसी को जाने वाला था आज पूरी तरीके से बंद है। और मेरे बीएसटी जनरल मैनेजर से बात हुई है डिगीगर जी से, अनिल डिगीगर साहब से, शायद वो कल से रूट को वापस से चालू करेंगे, इस तरीके का उन्होंने आश्वासन दिया। बहुत बहुत शुक्रिया। आपण पुन्हा एकदा रियालिटी चेक स्थानकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय। सर,
या मार्गाने दररोज तुम्ही चालत जाता? हो हो. इतकी गर्दी आहे, म्हणजे जत्राचं स्वरूप आलेलं आहे आणि रस्त्याच्या मधोमध चालावं लागतं. काय हे नेहमीच झालेलं आहे इथं काय बोलून काय फायदा होत नाही इथं काय. कारण हे फेरीवाले पण तेवढे येते असतात, सगळ्या गाड्यांचे पण ट्रॅफिक तेच आहे. आणि कुठून चालत आला? BKC वरून. BKC वर नाही इथे हो. किती वेळ जातो साधारण? 20 ते 25 मिनिटं. रिक्षाने आलं तरी तेवढाच वेळ? तेवढा त्याच्या जास्त व्यवस्था. रिक्षाने जास्त आणि पायी कमी लागतो. हो. तर आपण बघतो या सगळ्या गर्दीतनं आता या रिक्षा मार्ग काढतायत. हा एकूण आपण या BKC परिसरातनं येणाऱ्या मार्गावरती काय परिस्थिती आहे याचा रियालिटी चेक करण्याचा आपण प्रयत्न करतोय. दुचाकी आहे, चारचाकी आहे, रिक्षा आहे, मात्र त्यांना या गर्दीचा सामना करावा लागतो. आणि ह्या दररोज, म्हणजे हे आज आपण TV समोर दाखवतोय असं नाही, दररोज 365 दिवस अशीच गर्दी या भागात असते. आप मुझे बताइए, यही एरिया में आप रिक्शा चलाते हो? नहीं नहीं, मैं चिम्बोर में चलाता हूँ। लेकिन इधर आते हो तो क्या आपको कुर्ला आने का मन करता है भीड़ में? नहीं, बहुत ट्रैफिक रहती है। कितना टाइम लगता है, समझो BKC से अगर कुर्ला स्टेशन आए तो? 15-20 मिनट से ज़्यादा जाता है। कितना डिस्टेंस है ये? बहुत ज़्यादा डिस्टेंस है। ज़्यादा लंबा है? लंबा तो ज़्यादा नहीं, 5 मिनट भी लगेंगे, मगर ट्रैफिक की वजह से। आपण बघतोय वाहतुकीच्या कोंडीमुळं यांना मोठा वेळ लागतो असं सांगितलं जातंय. इतर देखील काही रिक्षावाले आहेत, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू, कारण हा रियालिटी चेक आहे. नेमकी परिस्थिती या भागात काय आहे आपण जाणून घेतोय. काका, तुम्ही मला सांगा, BKC वरनं इथे यायला किती वेळ लागतो? 6-7 वाजता? ज़्यादा टाइम नहीं लगता है। हाँ। लेकिन फिर भी भीड़ रहती है, देख सकते हैं यहाँ गाड़ी रुकी है. कितना समय जाता है इसमें? बहुत समय चल जाता है हाँ। क्या वजह है? वजह ट्रैफिक लग जाता है भीड़ से। हे कारण या ठिकाणचे जे रिक्षा चालक असतात हेच आपल्याला सांगू शकतात. आणि आपण बघतोय या ठिकाणावरनं पुढे गेल्यानंतर कुर्ला स्थानक येतंय आणि साधारण आपण 10 मिनिटापासून चालतोय. वाहतुकीची कोंडी दाखवली आहे, रिक्षावाल्यांच्या प्रतिक्रिया, लोकांच्या देखील प्रतिक्रिया. कुठे कामाला असता तुम्ही? सर मी ॲक्च्युली बँकेत कामाला जात असतो रोज डेली. कुठे? BKCला. कसं येणं जाणं असते BKC? रोज आम्ही या ठिकाणी रोज आपण बघितलं तर या ठिकाणी रोज कोंडी असते खूप, या ठिकाणी गर्दी असते. आणि रोज सायंकाळी आम्ही येताना खूप ट्रॅफिकचा आम्हाला या ठिकाणी. पायी येता की रिक्षाने येता तुम्ही? नाही, आम्ही पायी चालत असतो. कमीत कमी आम्ही रोज 2 किलोमीटर पायी चालत येत असतो. रिक्षा असतात ना? पण नाही, रिक्षा भरपूर असतात, परंतु त्या ठिकाणी ट्रॅफिक खूप जोरात असते. आता तुम्ही पुढे गेलात श्रीकृष्ण चौक जवळ, त्या ठिकाणी पूर्णपणे जाम झालेला रस्ता आहे. आम्ही रोज 2 किलोमीटर पायी चालत असतो सर. आपण बघतोय दररोज 2 किलोमीटर पायी ये जा करावी लागते, कारण या सगळ्या याच्यात वाहतुकीची समस्या, रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, त्यासोबतच फेरीवाले, आणि ही सगळी आपण जर चित्र बघितली तर साधारण BKCचा जो LBS रोडवरचा सिग्नल आहे त्या सिग्नलपासून स्थानकापर्यंतचा रस्ता साधारण 1 किलोमीटरपेक्षाही कमी अंतर आहे. मात्र हे अंतर कापण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागतात. आणि आपण लोकांच्या प्रतिक्रिया देखील या संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की नेमकं कुर्ला परिसरात चाललं तरी काय. अतिशय गंभीर वाहतुकीची समस्या आहे आणि यावरनं तोडगा निघणं हे गरजेचं आहे. संतोष पालवणकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.